देशानं आज विकसित भारत 2047च्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे आणि या प्रवासानं विलक्षण वेगही घेतला आहे। जगात आपला प्रभाव निर्माण करण्याची कुठलीही संधी भारत वाया घालवू इच्छित नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम इथं भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 या भारतातल्या परिवहन विषयक विशाल प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते। 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रवासामध्ये परिवहन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, असं त्यांनी सांगितलं। आज 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत। एक नवमध्यम वर्ग देशामध्ये उदयाला आलाय। या मध्यम वर्गाच्या वाहन घेण्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी आणि जबाबदारी देखील वाहन उद्योग क्षेत्राची आहे, असं त्यांनी सांगितलं। पायाभूत क्षेत्रामध्ये भारताने गेल्या 10 वर्षांमध्ये अभूतपूर्व अशी प्रगती केली आहे। समुद्र आणि उंच पर्वत यांना आव्हान देत अटल बोगद्यापासून ते अटल सेतूपर्यंत भारताच्या पायाभूत सुविधांचा विकास नवनवे विक्रम रचत आहे। भांडवली खर्चामध्ये कित्येक पटीनं वाढ करत सरकारनं कालच्याच अर्थसंकल्पात ही तरतूद तब्बल 11 लाख कोटी रुपयांच्या वर नेली आहे, असंही त्यांनी सांगितलं। ध्यान में रखते हुए नई नीतियां बना रहा है और इसमें निश्चित तौर पर मोबिलिटी सेक्टर के लिए विशेष जगह है। कल जो बजट पेश हुआ है उसमें भी इस विजन आपको देख पाते होंगे। 2014 में भारत का कैपिटल एक्सपेंडिचर 2014 कैपिटल एक्सपेंडिचर 2 लाख करोड़ से भी कम था। 2 लाख करोड़ रुपए से कम था। आज ये 11 लाख करोड़ से भी ज्यादा हो गया है। कैपिटल एक्सपेंडिचर पर 11 लाख करोड़ रुपए का खर्च का ऐलान भारत के मोबिलिटी सेक्टर को अनेक विद अपॉर्चुनिटीज लेकर के आया है। ये न सिर्फ अर्थव्यवस्था को ताकत देगा बल्कि इससे रोजगार के भी नए अवसर बनेंगे। इस अभूतपूर्व इन्वेस्टमेंट की वजह से आज भारत में रेल, रोड, एयरपोर्ट, वाटरवे ट्रांसपोर्ट यानी हर क्षेत्र का कायाकल्प हो रहा है। सरकारची फेम ही इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील यशस्वीपणे राबवली जात आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं। या योजनेअंतर्गत दिल्लीसह अनेक शहरांमध्ये हजारो इलेक्ट्रिक बसेस चालू आहेत। 10 वर्षांमध्ये 75 नवी विमानतळं, 4 लाखापेक्षा अधिक लांबीच्या ग्रामीण रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधांमध्ये वाढ अशा अनेक गोष्टींवरती सरकार काम करतंय। परिवहन आणि वाहन क्षेत्रातली मूल्य साखळी अधिक मजबूत बनवली जाते। इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी निर्मिती क्षेत्रामध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं। त्याचा लाभ वाहन उद्योगाने घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं। याशिवाय वाहनांच्या चाकांसाठी लागणारं रबर आयात करण्यापेक्षा भारतातले शेतकरीच त्याचं उत्पादन करू शकतील, यासाठीही प्रयत्न करायचं आवाहन त्यांनी केलं। परिवहन क्षेत्राला पुढे नेण्यामध्ये ट्रक आणि टॅक्सी चालकांची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन सरकार त्यांच्यासाठी नवी योजना आणत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं। नई योजना पर काम शुरू किया है। इस योजना के तहत सभी नेशनल हाईवेज पर ड्राइवरों के लिए नई सुविधा वाले आधुनिक भवनों का निर्माण होगा। इन भवनों में ड्राइवरों के लिए भोजन, पीने के साफ पानी, शौचालय, पार्किंग और आराम करने की पूरी व्यवस्था होगी। सरकार की तैयारी इस योजना के पहले चरण में देश भर में ऐसे 1000 भवन बनाने से शुरुआत करने की है। ट्रक और टैक्सी ड्राइवर के लिए बनाए गए ये भवन ड्राइवर्स की ईज ऑफ लिविंग और ईज ऑफ ट्रैवलिंग दोनों बढ़ाएंगे। इससे उनकी सेहत भी ठीक रहेगी और दुर्घटनाओं को रोकने में भी बहुत मदद मिलेगी। या प्रदर्शनाचं बोधवाक्य बियॉन्ड बाउंड्रीज असं आहे, जे भारताचे आकांक्षाच दर्शवतं, असंही पंतप्रधान म्हणाले। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी आणि नारायण राणे हेही उपस्थित होते। परिवहन क्षेत्राशी संबंधित प्रत्येक संस्था जगामध्ये पहिल्यांदाच या प्रदर्शनामुळे एकाच व्यासपीठावर आली आहे, असं गोयल यांनी सांगितलं।
या प्रदर्शनातून परिवहन क्षेत्र आणि वाहन क्षेत्रातल्या मूल्य साखळीमध्ये भारताची क्षमता जगासमोर मांडली जाते। परिषदा, ग्राहक विक्रेता बैठका, राज्य सत्र, रस्ते सुरक्षा विषयक दालनं यासारख्या इतर बाबींचाही या प्रदर्शनात समावेश आहे। 50हून अधिक देशांमधले 800 पेक्षा जास्त प्रदर्शक यामध्ये सहभागी झाले आहेत।